हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता आढळराव कृष्णाची साथ देऊन दुष्यंतच्या समोर आता स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करणार आणि कृष्णाचे मात्र या सगळ्यातून सुटका घडवून आणणार। त्याचबरोबर दुष्यंतला स्वतःच्या चुकीवर पश्चाताप होणार। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं की बाळजाबाईंनी दुष्यंत समोर कृष्णाला दोषी ठरवलं, पण हे सगळं केलेलं तर पूजाने होतं। मग आता दुष्यंतला खूपच जास्त राग आलेला असतो, त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की हे सगळं कृष्णाने का केलं, कशासाठी। त्याबरोबर आता इकडे आढळराव बघत असतात हे सगळं आणि त्यांच्या लक्षात आता एक गोष्ट आलेली असते पक्की, ती म्हणजे ह्या बाळजाने हे सगळं जाणून बुजून ठरवून उमजून केलेलं आहे। हिने मुद्दामून दुष्यंतच्या नजरेत कृष्णाला दोषी बनवलं आहे। पण नाही, काहीही झालं तरी दुष्यंतला कृष्णा दोषी वाटता कामा नये, कारण माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली ह्या मुलीने असा विचार जर कृष्णाबद्दल दुष्यंतच्या मनामध्ये राहिला तर हे दुष्यंत आणि कृष्णा यांच्या संसारासाठीच ठरणार नाही। त्यामुळे मला काहीही करून दुष्यंतच्या मनात कृष्णाबद्दल जो काही राग निर्माण झाला आहे, जो काही द्वेष निर्माण झाला आहे, तो सगळा दूर केलाच पाहिजे असा विचार करून मग आता आढळराव ठरवतात की कृष्णावरती त्या बाळजानं हे जे काही बालन टाकलं आहे ते सगळं मला स्वतःच्या अंगावर घ्यावं लागेल। मग कृष्णा या सगळ्यातून निर्दोष सुटली की कृष्णा आपोआप माझी निर्दोष सुटका करेलच। मग आढळराव दुष्यंत आता रागारागात घरातून बाहेर जात असताना दुष्यंतला थांबवतात आणि म्हणत असतात, थांब रे, हे सगळं कृष्णानं केलेलं नाही तर हे सगळं मी केलं। आता आढळराव जेव्हा दुष्यंतला खरं सांगतात, म्हणजेच खोटं सांगतात, पण ते दुष्यंतसाठी तर खरंच असतं, तेव्हा दुष्यंत खूपच जास्त आढळरावांवर चिडतो आणि आढळरावांना म्हणत असतो, का वागला तसं। आणि तो आता त्यांची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, का राख रांगोळी केलीत माझ्या स्वप्नांची? दिसत नव्हतं तुम्हाला मी किती मेहनत घेतली होती? दिसत नव्हते तुम्हाला माझे एफर्ट्स? का वागलात हे सगळं? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? का नुकसान केलं तुम्ही माझं? कशासाठी? बाप म्हणवताना स्वतःची लाज वाटून घ्या तुम्ही जरा। तुम्ही ना बाप म्हणण्याच्या मुळात लायकीचेच नाही आहात, समजलं ना? बाप या शब्दावर कलंक आहात, कलंक। आजपर्यंत काही केलेलं नाही आहे तुम्ही, समजलं ना? कर्तव्य तुमचं पार पाडलेलंच नाही आहे। त्याबरोबर आढळराव हे काहीच बोलत नसतात, गप्प असतात। दुष्यंत म्हणतो, नीचपणा तर केलातच, पण का केलात आता कमीत कमी ते तरी सांगा। त्याबरोबर मग आढळराव सांगू लागतात की कृष्णाबरोबर तुझं लग्न झालं आहे, तू तिला इथं सोडून एकटा फॉरेनला जायला निघाला होतास, ही गोष्ट मला पटली नव्हती आणि म्हणूनच मी हे सगळं केलं। मी तुला म्हणत होतो की तू कृष्णाला तुझ्याबरोबर सोबत घेऊन जा, पण तुला ते सुद्धा पटत नव्हतं, तू नाही म्हणालास आणि म्हणून मी हे सगळं वागलो। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नीच आहात तुम्ही, एक नंबर नीच। तुमच्याशी बोलून ना मी माझंच तोंड खराब करून घेतोय असं वाटतंय मला तुम्हाला तर, असं म्हणत दुष्यंत त्यांची कॉलर पकडतो। पण कशीबशी आता कृष्णा दुष्यंतला आढळरावांना सोडायला लावते। दुष्यंत आढळरावांना सोडतो आणि रागात तिकडनं घराबाहेर निघून जातो। कृष्णा आता वरती तिच्या खोलीत येते आणि खोलीत येऊन कृष्णा आता रडत बसलेली असते। घडलेल्या स्वतःला दोषीदार ठरवत कृष्णाला वाईट वाटत असतं। कृष्णा प्रत्येक गोष्टीसाठी लक्ष दिलं असतं, मी विचार केला असता तर हे सगळं घडण्यापासून मी थांबवू शकले असते। बाळजाबाई किती नीच आहेत हे मला व्यवस्थित माहिती असतानाही मी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला। जर मी या सगळ्याकडे कानाडोळा केला नसता, दुष्यंत सरकारांचा पासपोर्ट मी तिथं न ठेवता सांभाळून व्यवस्थित कपाटात ठेवला असता तर हे समजा घडलंच नसतं। मग कृष्णा आता हातावर जोरात हात मारून घेत असते आणि त्यावेळी तिचा पोळलेले दोन्ही हातांवरती तिचं लक्ष जातं। ते पोळलेले हात बघून कृष्णा म्हणत असते, हे हात पोळून घेतले तरी त्याचा काय उपयोग झाला? शेवटी दुष्यंत सरकारांचा पासपोर्ट तर मी नाहीच वाचवू शकलो ना, काही नाही करू शकत, काही नाही करू शकत। मला एक गोष्ट कळत नाही आहे, ते म्हणजे बाळजाबाईंनी हे समजा कशापायी केलं? त्यासनी तर हेच वाटत होतं ना की दुष्यंत सरकारांनी इकडनं बाहेर निघून जावं, माझ्यापासून लांब जावं। मग तरी बी त्यासनी दुष्यंत सरकारांचा पासपोर्ट जाळून काय मिळालं? काय कशासाठी केलं असेल त्यांनी हे समजा?
कृष्णा आता ह्या सगळ्या विचारातच मग्न झालेली असते. तिच्या डोक्यात एकदाही असा विचार येत नाही की या सगळ्यामध्ये पूजाचा हात असेल, कारण पूजा तर आजारी आहे असं कृष्णाला वाटत असतं. कृष्णा म्हणत असते, जे काय घडलं, बाळजाबाईंनी माझ्यावरची खुन्नस काढण्याच्या नादात दुष्यंत सरकारांचं जे काही नुकसान केलं आहे त्याच्यासाठी मीच जबाबदार आहे. मी कधीच सौताला माफ नाही करू शकत. इतक्यात आता इकडे दुष्यंत हा बाहेर खूप लांब आलेला असतो आणि आता तो तिथे आल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात होते. घडी घडलेला सर्व प्रसंग त्याला पुन्हा पुन्हा सतत आठवत असतो. आढळरावांनी कबुली दिली, हे सगळं मी केलं, ते त्याला राहून राहून छळत असतं. दुष्यंत म्हणतो, का वागले असतील ते असं? काय मिळालं त्यांना हे सगळं करून? माझं नुकसान करून त्यांना कुठला मोठा आनंद झाला असेल? कुठला मोठा झेंडा काढला त्यांनी माझं नुकसान करून वगैरे आता दुष्यंत म्हणत असतो. त्यावेळी त्याला लगेचच स्वतः केलेली चूकसुद्धा आठवते. ती म्हणजे कृष्णाची कोणत्याही पद्धतीची चूक नसताना दुष्यंतने फक्त एका बाळजाबाईंच्या शब्दाखातर कृष्णाला सर्व गोष्टींसाठी दोषी ठरवलं आणि आढळरावांच्या सगळ्या चुकीचं खापर त्याने कृष्णावर फोडलं असं दुष्यंतला वाटत असतं. दुष्यंत विचार करतो, नाही, मी चुकलो, मी काय करू आता? मग दुष्यंत आता घरी येतो आणि तो वरती थेट खोलीकडे चाललेला असतो. इतक्यात त्याला रस्त्यात महादू काका सापडतात. दुष्यंत महादू काकांना विचारतो, महादू काका, कृष्णा कुठे आहे? त्यावर महादू काका सांगतात, धाकल्या मालकीनबाई वरती खोलीतच आहेत. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा खाली आली होती का मी घराबाहेर पडल्यानंतर? त्यावर महादू काका सांगतात की नाही जी, तुम्ही घरातनं गेलासा मग त्या बी वरती निघून गेल्या आणि तिथनं काय त्या पुण्याला खाली आलेलं नाही बघा, त्या वरतीच आहेत. त्यावर दुष्यंत मनात म्हणतो, याचा अर्थ मी जे काही बोललो त्या सगळ्यामुळे कृष्णा खूप हर्ट झाली आहे. मी उगाचच्या उगाच माझ्या दुःखाचं खापर, माझ्या रागाचं खापर तिच्यावर फोडलं. मग दुष्यंत आता कृष्णाला समजवण्यासाठी, कृष्णाला सॉरी म्हणण्यासाठी वरती येतो. आता दुष्यंत जेव्हा वरती येतो तेव्हा तो अलगद थोडासा दरवाजा उघडतो. आता त्या उघडलेल्या दरवाजाच्या फटीतून दुष्यंतला दिसत असतं की कृष्णा बिचारी रडत बसली आहे आणि दुष्यंतला कृष्णाचे ते भाजलेले हातही दिसतात. दुष्यंत मनात म्हणतो, शिट, किती चुकीचा वागलो मी कृष्णाबरोबर, उगाच तिला एवढी नावं ठेवली. माझा पासपोर्ट वाचवण्याच्या नादात बिचारीचे हात पोळले आणि मी काय केलं, त्या बदल्यात मी उलट तिलाच सगळ्यासाठी दोषी धरलं. मी तिलाच ब्लेम केलं, मी तिच्यावरच आरडाओरडा केला, मी तिलाच रागवलो. नाही, चुकलोय आणि जर चूक झाली आहे तर माफीसुद्धा मागता आली पाहिजे असं नेहमी आईच म्हणते. मग आता मी सुद्धा कृष्णाला सॉरी म्हणणं अपेक्षित आहेच असं म्हणत दुष्यंत आतमध्ये येतो आणि आतमध्ये येऊन तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा सॉरी. त्यावर कृष्णा म्हणते, अहो नाही जी, ठीक आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा असं कसं ठीक आहे, एक मिनटं. आणि मग तो आता लगेचच ड्रॉवरमधलं मलम काढतो आणि ते कृष्णाच्या हातांवर लावत असतो. ते मलम लावता लावता दुष्यंत कृष्णाला सांगत असतो, कृष्णा, ॲक्च्युली सकाळी जे काही घडलं त्याचा ब्लेम मी तुझ्यावर टाकायला नको होता. खरंच आय एम रिअली सॉरी. आई म्हणाली आणि मी आईवर विश्वास ठेवला म्हणून मी हे सगळं. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, असू द्या, तुमची ह्या समजात काय बी चूक नाही. तुम्ही जाणून बुजून थोडी ना मला दोष दिलात, काय बी हरकत नाही. पर एक बोलू आहे, तुम्ही आज जे काही वागलाच का नाही ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. नाही, मला मान्य आहे थोरले सरकार म्हणाले की त्यांनी तुमचा पासपोर्ट जाळला, पण मला अजून बी असं वाटत नाही की थोरले सरकारांनी तुमचा पासपोर्ट जाळला असेल. त्यांना हे समजा करून काय मिळणार आहे? अहो, कुठल्या बी बाला हेच वाटेल ना की माझ्या लेकानं पुढं जावं, चांगली प्रगती करावी, मग ते हे सगळं कशापायी करतात? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, ते कसे आहेत ना हे तुला नाही माहिती. त्यांना मी बरोबर ओळखतो. तू सोडून दे तो सर्व विषय, जाऊ देत. तू नको त्यावर चर्चा करू आणि विचारही करू. मी तुझी माफी मागतोय कारण मी तुझ्या बाबतीत चूक केली. तर इकडे बाळजाबाई ह्या आढळरावांकडे आलेल्या असतात आणि आता त्या आढळरावांसमोर मोठमोठ्याने हसतात. आढळराव बाळजाबाईंकडे खुन्नस देऊन रागाने बघत असतात. तर बाळजाबाई म्हणतात, अरर, ते म्हणतात की नाही, सुंब जळाला पण पीळ नाही गेला, तशी अवस्था झाली आहे बघा तुमची. काही गरज काय होती हो तुम्हाला शानपणा करायची, मधी पडायची आणि म्या असमद केलं असं म्हणायची? नाही म्हणजे दुष्यंतच्या नजरेत आधीच तुमची किंमत आहे शून्य. त्यात तुम्ही आज जो काही हो पराक्रम गाजवलेला आहे तुमच्या सुनबाईसनी, माफ करा, तुमच्या लाडक्या सुनबाईसनी वाचवण्यात, त्यात तर दुष्यंत आणिकच तुमच्यावर चिडला. आता पुण्यांदा दुष्यंतानं तुमची एकी होईल असं मला तरी वाटत नाही. तुमचं सपान आता सपानच राहणार वाटतं. त्यावर आढळराव म्हणत असतात की त्याची काळजी तू नको करू बाळजा, माझं स्वप्न कसं पूर्ण करायचं ते म्या बघतो. आणि राहिला प्रश्न म्या माघार घेण्याचा, तर वाघ तवाच माघार घेतो जेव्हा तो पुढं मोठी झेप घालणार असतो.
समजलं नवं? आणि कृष्णाचा आणि दुष्यंतचा म्हणशील तर दुष्यंत रागात होता नवं, म्हणून तो कृष्णावर चिडला होता. आणि तू ठरवून उमजून सगळं करत होतीस ते काय मला कळत नव्हतं होय? तू मुद्दामून त्या दोघांमध्ये फूट पडावी, त्या दोघांमध्ये वाद व्हावे म्हणून हे समज केलं होतंस. आणि म्हणूनच म्या बी कृष्णाला वाचवलं. काय बी झालं तरी म्या तुला त्यांचा संसार उद्ध्वस्त करू देणार नाही, असं आढळराव बाळजाबाईंना सांगतात. काय करायचं आहे ते करा एवढं बोलून बाळजाबाई निघून जातात. आता कृष्ण आढळरावांकडे खाली येते. कृष्णाला दिसतं की आढळराव हॉलमध्ये शांत गुपचूप बसलेत. कृष्ण चिडते आणि आढळरावांना म्हणते, बा तुम्ही हे समजा कशापायी केलं? त्याबरोबर लगेचच आता आढळराव कृष्णाला म्हणत असतात, हे बघ पुरी, एक डाव इथं शांत बस आणि म्या काय म्हणायलोय ते माझं ऐक. त्यावर कृष्णा म्हणते, काय बी ऐकायचं नाही आहे मला तुमचं. अहो आधीच एकतर दुष्यंत सरकार तुमचा एवढा रागराग करतात, तुमचा तिरस्कार करतात, ते तुमच्याशी बोलत नाही, तुमच्याकडं बघत नाही, तुमचं काय ऐकून घेत नाही. आणि त्यात आता तुम्ही हे समजा करून ठेवलं. तुम्ही त्यासनी सांगितलं की हे समजा तुम्ही केलं. आता तर दुष्यंत सरकार तुमच्यावर अजून कावलं. त्यांच्यासमोर तुमचं नाव जरी घेतलं का नाही तरी बी ह्यो विषय मला नकोच आहे, मला यावर बोलायचंच नाही असं म्हणायला. आता सांगा की आता या समजाचा काय उपयोग? किती पसारा होऊन झाला या समजा गोष्टींचा. आता ते तुम्हासनी माफ करणार नाही आणि मला त्यांनी तुम्हाला दोषी ठरवलेलं चालणार नाही, कारण मुळात तुमची या समजात चूकच नाही. सांगा की आता या समजावर तोडगा काढायचा कसा? तुम्हासनी तर ठाव आहे ना व हे समजा बाळजाबाईंनी केलं आहे म्हणून. बाळजाबाई का म्हणून अशा वागत असतील की नाही मला कळत नाही आहे. त्यांचा राग, त्यांची खुन्नस समजा काही माझ्यावर आहे ना व, मग माझ्याबरोबर वागू देत की त्यासनी वाईट. त्या मला म्हणल्याच होत्या, दुष्यंत सरकार एकदा का फॉरेनला निघून गेलं की त्या मला सुखासुखी जगू देणार नाही, आणि याची पूर्वकल्पना तुम्ही बी दिलीच होती की मला. तरी बी मग त्यांनी हे समजा कशापायी केलं असेल? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंतचं सपान मोडलं ह्यापेक्षा बी महत्त्वाची गोष्ट जर तिच्या आयुष्यात काही असेल ना तर ती आहे तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणं. कारण तिनं तुला सुखानं जगू द्यायचं नाही असा निर्णय घेतला आहे, असं पक्क ठरवलं आहे तिनं मनाशी. आणि ही इतकी नीच बाई आहे ना की ही जे ठरवत्या की नाही ते करत्याच, पर ती ह्या समध्यात एक विचार करत नाही, तो म्हणजे तिनं गोष्ट ठरवल्या ती चुकीची आहे का बरोबर ह्या गोष्टीचा ती बावळट बाई विचारच करत नाही. तिला फक्त जे तिनं ठरवलं आहे तेवढं पूर्ण करून घ्यायची सवय झाल्या. तिला फक्त तिचा सबूत महत्त्वाचा असतो. कृष्णे, अगं पोरी तू विचार कर की आज जर दुष्यंत समोर तू चुकीची ठरली असतीस तर दुष्यंतचा तुझ्यावरचा विश्वास उडाला असता. आणि काय बी झालं तरी मला हे घडलेलं नको आहे, कारण त्याचा तुझ्यावर विश्वास राहणं लई गरजेचं आहे. तेव्हाच तर तू त्याच्यासमोर समजा खरा आणू शकशील ना व, त्या बाळजाचा खरा चेहरा उघड करू शकशील. त्यावर कृष्णा आढळरावांना विचारते, थोरले सरकार मला एक गोष्ट सांगा, ती म्हणजे नक्की असं काय घडलं होतं की ज्यामुळं दुष्यंत सरकार तुमच्यावर एवढे नाराज झाले? कशापायी ते तुम्हासनी बा म्हणून हाकच मारत नाही? काय घडलं होतं असं की ज्यामुळं तुम्हा दोघांमध्ये एवढं अंतर आलं आहे की जे कधी मिटणारच नाही असं दुष्यंत सरकारसनी वाटतं? मला तर त्यांनी कधी बी काही सांगितलंच नाही आणि तुम्ही बी कवा काय बोलला नाही. या घरात समजे तुमच्याशी असं का वागतात? त्याबरोबर मग आढळराव हसतात आणि हसून ते आता कृष्णाला सांगतात की कृष्णे, अगं प्रत्येक गोष्टीची येळ येत असते, जात नसते कवा. आता तुला बी सांगायची येळ हळूहळू पुढं येईलच की. आणि तसं बी आता तू या रांगडे पाटलांच्या घरची सून आहेस, त्यामुळं हळूहळू का होईना पण तुला सर्व गोष्टी आपोआपूनच कळत जातील. त्यामुळं तुला म्या काही सांगायची गरज पडायची नाही. तू काळजी करू नकोस, पुढं जाऊन तुला सगळं कळेल की, आणि मग समजेल सगळं, तुला मोकळी होशील तेव्हा तू. आणि राहिला प्रश्न थोडक्यात सांगायचा तर आता तुला कसा भास होता, तुझी सासू लई चांगली, तुझी सासू देव आहे, तुझी सासू अशी आहे, तुझी सासू तशी आहे, तसंच माझं बी काहीचं झालं होतं. नवीन लगीन झालं होतं का नाही माझं, तेव्हा मला बी वाटायचं माझी बायको लई चांगली, माझी बायको लई गुणाची. डोळे झाकपणी म्या माझ्या बायकोवर विश्वास ठेवला आणि असं समजतीतच माझा विश्वासघाताला सुरुवात झाली. म्या तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिनं मात्र प्रत्येक वेळी माझ्या विश्वासाला तडा घालवला. आणि याच गोष्टीमुळं आम्हा दोघांमध्ये कायम खटके उडायचे. आणि दुष्यंतला प्रत्येक वेळी हेच दिसायचं की माझा बा माझ्या आईबरोबर भांडतोय, पण माझा बा माझ्या आईबरोबर का भांडतो हे कवा त्यानं पाहिलंच नाही. आणि कालांतरानं आपोआप अंतर येत गेलं का आमच्यात. त्यावर कृष्णा म्हणते, थोरले सरकार मग तुम्ही कधी बी त्यांना जवळ घेऊन बसून फिरमानं का नाही समजवलं? आढळराव म्हणतात, तशी कधी वेळ मिळालीच नाही.
त्यावर मग कृष्ण आता आढळरावांना सांगते की थोरले सरकार आता काय बी होऊ द्या, पण म्या तुमासनी सबूत देतो. बाळजाबाईंचा ह्यो खोटारडेपणा म्या लवकरात लवकर दुष्यंत सरकारांसमोर उघडा पाडीन आणि दुष्यंत सरकारांनी बाळजाबाईंचा खरा चेहरा दाखवीन आणि लवकरात लवकर दुष्यंत सरकार बा म्हणून तुम्हाला स्वीकारतील आणि तुमच्याशी प्रेमानं वागतील, ते बा म्हणून तुम्हासनी हाक मारतील, ह्याची म्या काळजी घेईन. बघाल तुम्ही तुमच्या ह्या लेकीनं दिलेला तुम्हाला ह्यो सबूत आहे आणि कृष्णानं दिलेला सबूत कृष्ण कधी बी मागं फिरवत नाही. बाळजाबाईंनी आता पावतर फक्त मला त्रास दिला होता, तो पावतर म्या त्यांचा समजा त्रास सहन बी केला, पण आता बाळजाबाईंनी लई मोठी चूक केली आहे. त्यांनी दुष्यंत सरकारांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे, त्यामुळे म्या आता त्यासनी सोडत नसतो. तर इकडे पूजा ही दुष्यंत US ला जाऊ शकणार नाही या गोष्टीमुळे खूपच जास्त खुश असते. तर आता बाळजाबाई पूजाच्या रूममध्ये आलेले असतात आणि पुन्हा एकदा बाळजाबाई पूजाच्या एक खाडकन मुस्काटात लगावून देतात आणि म्हणतात हे माझं न ऐकण्याबद्दल. दुसऱ्या गालावर पण एक खाडकन मुस्काटात लगावून देतात आणि म्हणतात ही स्वतःची बुद्धी वापरण्याबद्दल. परत दुसऱ्या गालावर एक खाडकन लावून देतात आणि म्हणतात माझ्या लेकाचं स्वप्न हे अर्धवट ठेवण्याबद्दल. परत एक लावून देतात आणि म्हणतात प्रत्येक वेळी माझ्यावर आवाज चढवून बोलल्याबद्दल. त्यावर पूजा म्हणते तुम्ही, त्यावर बाळजाबाई म्हणतात गप, आवाज बंद म्हणजे बंद, म्या बोलणार आणि तू फक्त ऐकायचं. लक्षात ठेव, आज म्या समद काही कृष्णावर ढकललं आहे आणि तुला या समद्यातनं सुखी बाहेर काढलं, पण या गोष्टीचा अर्थ असा धरू नको की प्रत्येक वेळी म्या तुला पाठीशी घालून. आज तू जे काही वागले आहेस का नाही ते म्या माझ्या 7 जन्मात बी विसरू शकणार नाही. आज पावतर माझ्या लेकानं मागितलेली प्रत्येक गोष्ट म्या त्याच्या हातावर आणून दिलेली आहे. त्याची प्रत्येक इच्छा, त्याचं प्रत्येक स्वप्न, बारक्यातली बारीक गोष्ट बी त्याची म्या पुरी केलेली आहे. जिद्दी होता माझा लेक आणि आज तू माझ्या त्याच लेकाचं एवढं मोठं फॉरेनला जाण्याचं सपान मोडलं आहेस, त्याचं आयुष्य खराब करण्याचा तू प्रयत्न केला आहेस. पुन्यांदा जर असं केलंस तर गाठ माझ्याशी आहे. एवढं बोलून बाळजाबाई तिकडनं निघून जातात. आता बाळजाबाई तिकडनं निघून गेल्याबरोबर लगेचच आता पूजा ही म्हणायला लागते बाळजाबाई तुम्ही काहीही करा, मला काहीच फरक पडत नाही. शेवटी मी डीला माझ्यापासून कधीच वेगळं होऊ देणार नाही. तो फक्त माझा आहे, माझा होता आणि कायमस्वरूपी माझाच राहील. त्याला माझं बनवण्यासाठी मी आणखीन कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकते. आत्ता कुठे डी त्या कृष्णावर जरा रागवलाय, अजून तर खूप काही घडायचं बाकी आहे. नाही जर त्या कृष्णाला अशीच प्रत्येक वेळी चुकीची आणि खोटी ठरवली आणि डीला स्वतःहून त्या कृष्णाला हाताला धरून घराबाहेर काढायला भाग पाडला तर मी सुद्धा नावाची पूजा नाही, शेवटी मी सुद्धा होणारी मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील आहे, रांगडे पाटलांच्या घरची सून. त्यामुळे रांगडे पाटलांच्या घरात काय वागायचं आणि काय नाही वागायचं हे मला दुसरं कोणी शिकवायची गरज नाही आहे. असाल तुम्ही गावासाठी खूप मोठी प्रशस्त व्यक्ती, पण माझ्यासाठी तुम्ही कोणीही नाही आहात. माझ्यासाठी फक्त तुम्ही माझी एक वापरण्यात येणारी वस्तू आहात. समजलं ना बाळजाबाई? तुम्हाला वाटतंय की तुम्ही माझा उपयोग करताय, पण खरं तर मी तुमचा उपयोग करून घेते आत्ता, असं पूजा म्हणत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल.